नमस्कार सर्वांचे आजच्या तिसऱ्या सेशनमध्ये मनापासून स्वागत. आज आपण 7 स्पिरिच्युअल लॉ ऑफ सक्सेस च्या पहिल्या सिद्धांताबद्दल आचरणात कसं आणायचं हे समजून घेणार आहोत. तर तुम्हा सर्वांचं आजच्या या सकाळच्या सत्रामध्ये मी स्वागत करतो मनापासून. खूप मोठा विषय आपण हाती घेतलेला आहे. बरेच शब्द तुम्हाला जड वाटत असतील, परंतु आपण खूप सोप्या पद्धतीने त्याला डिस्क्राईब करत आहोत, जेणेकरून हे सर्व आपण प्रत्येक जण आपल्या आचरणात आणून आपल्या जीवनाला आहे त्याच्यापेक्षा चांगलं बनवू शकू आणि ह्या व्हॅल्यू आपण लोकांपर्यंत सुद्धा पोहोचू शकू. तर मिशनने सुरुवात करूया आपण आजच्या सत्राची. संतोष सोनटक्के सरांना मी आमंत्रित करत आहे मिशनसाठी. बोला. नमस्कार। टीम माय पॉसिबिलिटी में मैं आपका स्वागत करता हूं। डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री में पूरी दुनिया में यह एक अकेली ऐसी टीम है जो अपने मूल्यों को लेकर मिशन और विजन पर काम करने के लिए प्रतिबद्ध है। हमारा मिशन है संभावनाओं के द्वारा लोगों को उनके जीवन में ताउम्र आनंदी और उत्साही बने रहने के लिए मदद करें, ताकि वह भी उनके आसपास एक ऐसा वातावरण तैयार कर सके जिससे पूरी दुनिया में लोग संभावना में जीने लगे। अगर आप भी इसी तरह की जिंदगी जीना चाहते हो तो मैं संतोष सोनटक्के आपको इस टीम का हिस्सा बनने के साथ इस महान कार्य में योगदान देने के लिए आमंत्रित करता हूँ। धन्यवाद। धन्यवाद. धन्यवाद संतोष सर. खूप खूप आभार. तुमचे मिशन तुम्ही क्रिएट केलं आजच्या या सत्रामध्ये. गॅलरी व्ह्यू करत आहे आपण सगळेजण एवढ्या उत्साहाने या प्रोग्रामसाठी येत आहात, तर खूप छान ऊर्जा मला तुमच्यापासून मिळत आहे. धन्यवाद सर्वांचे. सगळ्यांची सकाळ या पद्धतीने सुरू होत आहे आणि निश्चितच मला माहित आहे की काय व्हॅल्यू आपण घेत आहोत या ठिकाणी. तर आपण सुरुवात केली होती परवा, काल आणि आज तिसरा दिवस आहे. इंट्रोडक्शन मध्ये आपण आध्यात्मिक सफलतेची व्याख्या बघितली होती, डेफिनेशन बघितली होती. आज सफलतेची जी व्याख्या आहे ती फक्त एक चांगली गाडी, एक चांगलं घर किंवा भरपूर पैसा असं आपण मानतो, परंतु डॉक्टर दीपक चोपडा यांच्या अनुभवानुसार आणि आध्यात्मिक नियमानुसार सफलतेची व्याख्या ही आहे की त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात आणि सर्वात आधी येते आपलं आरोग्य. आरोग्य एक नंबरवर आहे आणि एनर्जी कंपनीची जी फिलॉसॉफी आहे कॉर्पोरेट, त्याच्यामध्ये सुद्धा हेल्थ सगळ्यात प्रायोरिटीवर ठेवलेली आहे. दुसरं आहे जीवन के प्रति ऊर्जा व उत्साह. टीम माय पॉसिबिलिटीच्या 2 कोर व्हॅल्यू आहेत, हॅपी लाईफ आणि एनर्जेटिक लाईफ. तिसरी गोष्ट आहे स्वस्थ संबंध. रिलेशनशिपवर टीम माय पॉसिबिलिटीत खूप मोठं काम केलं जाते, कारण आपल्याला माहित आहे की 85% आपल्या जीवनावर प्रभाव आपल्या संबंधांचा असतो. चौथी गोष्ट रचनात्मक स्वतंत्रता. आपल्याला फ्रीडम असलं पाहिजे, जे आपल्याला आज नाही आहे, कारण आपल्या ब्रेनमध्ये असे पॅटर्न बनलेले आहेत की त्याला सोडून आपण काही करू शकत नाही. एक कोटेशन आपण वन थिंग मध्ये बघितलेलं आहे, लोग अपना भविष्य निर्धारित नहीं करते, वे अपनी आदतें निर्धारित करते हैं और उनकी आदतें उनका भविष्य निर्धारित करते हैं. तर आता आपण सवयी बदलल्या. 70% लोक कदाचित एवढ्या लवकर उठत नसतील, पण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण 5च्या आधी उठणं सुरू केलं आणि 5:50 ला आपण इथे जॉईन होत आहे. तर एक क्रिएटिव्ह फ्रीडम, आपल्याला रचनात्मक स्वतंत्रता महत्वाची आहे सफलतेमध्ये. त्यानंतर आहे भावनिक व मानसिक दृढता. कसाही प्रसंग आला तर आपण हलणार नाही, मानसिकरित्या एवढे आपण सुदृढ असलो पाहिजे, हे सुद्धा सफलतेमध्ये येतं. लोकांचं चांगलं करण्याची एक मनोवृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि शेवटचं आहे मन की शांती. तर हे मी का बरं रिवाइंड करत आहे, तुम्हाला रिमाइंड करत आहे की जिथून आपण सुरुवात केला हा प्रोग्राम, की आपल्याला या पद्धतीनं जीवनात यशस्वी व्हायचं आहे. तर पहिला मुद्दा आहे एक चांगलं स्वास्थ्य, दुसरा जीवन के प्रति ऊर्जा उत्साह, तिसरा हेल्दी रिलेशन, चौथा रचनात्मक स्वतंत्रता,
पाचवा भावनात्मक आणि मानसिक दृढता, सहावं भलाई का भाव आणि सातवं मनाची शांती. इथं सुद्धा 7 गोष्टी आहेत. विचार करा. सिद्धांत सुद्धा 7 आहेत. वार सुद्धा 7 आहेत. धनुष्याचे रंग सुद्धा 7 आहेत. 7 आकड्यामध्ये फार मोठी जादू आहे. आणि युनिव्हर्सनं मला त्याच दिवशी या जगात पाठवलेलं आहे. 7च्या आकड्याशी आपला जवळून संबंध आहे. एरिक वॉरेने सुद्धा बुक लिहिलं, 7 स्टेप टू बिकमिंग अ नेटवर्क मार्केटिंग प्रोफेशनल. त्यांनी पण 7 स्टेप सांगितल्या. तर तुम्ही या 7च्या आकड्याचं महत्व समजून घ्या आणि सर्वांगीण विकास जे टीम माय पॉसिबिलिटी म्हणत आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता 7 गोष्टी येतात. ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपण स्वतःला सफल समजू शकतो. नाही नाही नाही, त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगितलेली आहे दीपक चोपडांनी, की हे सगळं असून सुद्धा तुमच्यामध्ये जर ईश्वर तत्व आहे हा भाव नसेल तर आपण अधुरे राहू. आपण ईश्वराचा एक अंश आहोत हे पण त्याच्या सोबत एक भावना आपल्या जवळ असली पाहिजे, तर आपण कंप्लीट सफल स्वतःला मानू शकतो. तर आपण पहिला सिद्धांत विशुद्ध ऊर्जा का सिद्धांत, द लॉ ऑफ प्युअर पोटेन्शियालिटी, कालपासून आपण प्युअरिटीवर काम सुरू केलेलं आहे. जेव्हा आपण शुद्ध होऊ आपली शुद्धता वाढेल. आता बघा, शब्दांचा खेळ आहे, याला शब्दांची जादू पण म्हणतात. आपल्याला प्युअर व्हायचं नाहीये हे लक्षात घ्या. आपण प्युअरच आहे, आपण शुद्धच आहोत. पण त्याच्यामध्ये जे काही भेसळ झालेली आहे ती दूर करायसाठी आपण इथे येतो आणि त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. आणि याच्यामध्ये आपण काल जे बघितलं की आत्मप्रमाण आणि विषय प्रमाण दोनच गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत कालच्या सत्रामधून. आत्मप्रमाण आणि विषय प्रमाण. आत्मप्रमाण म्हणजे सेल्फ किंवा आपलं मूळ स्वरूप, आणि विषय प्रमाण म्हणजे सामाजिक मुखवटा जो आपण तयार केला. कोणी कलेक्टर बनलं, कोणी वकील बनलं, कोणी लेक्चरर बनलं, कोणी दुकानदार बनलं. आपण जो सामाजिक मुखवटा तयार केला आपला, आणि त्याच्यामुळे आपली जी भूमिका एका रोलमध्ये आपण गेलो आणि आपला तो रोल स्वतःला आपण मानलं. एखादा व्यक्ती एखाद्या पिक्चर मध्ये विलनचा रोल करतो, तो रोल असतो त्या पिक्चर पुरता, तो जनरल लाईफ मध्ये विलन नसतो. हे आपण काल बघितलं. सार हाच होता आपल्या सिद्धांताचा. आता आपल्याला बघायचं आहे की हे माझ्या जीवनात मी इम्प्लिमेंट कसं करेल. तर आज तुम्हाला खूप मजा येईल, पण सजग राहावं लागेल, जागृत राहावं लागेल. बघा, नॉलेज लाईफ मध्ये डिफरन्स आणत नाही, म्हणून आपली चौथी कोर व्हॅल्यू आहे इम्प्लिमेंटेशन. आचरणात आलं पाहिजे. फक्त नॉलेज आपल्यासाठी काहीच कामाचं नाहीये. औषध आणल्यावर जर घेतलं तर आजार बरा होऊ शकतो, ते फ्रीजवर पडून राहिलं तर आजार बरा होणार नाही कधीच. आणि म्हणून आज आपण जे बघणार आहोत याची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. आणि हे प्रकरण अजून आज आणि उद्या चालणार आहे. मी बघितलं सगळं विषय, पण एका दिवसात ते कव्हर होत नाहीये, कारण आपल्याला घाई नाही आहे. 10 दिवसाच्या ऐवजी 15 दिवस, त्याच्यापेक्षाही जास्त हा प्रोग्राम चालला तरी चालेल, कारण एकत्र आपण आलेलोच आहोत या निमित्तानं. परत आपण एकत्र इतक्या लवकर येऊ असं नाही. तर आपण याला खूप चांगल्या पद्धतीनं पेनिट्रेट करणार आहोत. तुमच्यासोबत मी पण हा विषय डीप मध्ये शिकत आहोत. तुमचे धन्यवाद की तुमच्या निमित्तानं माझा या पुस्तकाचा आधीच्या पेक्षा जास्त डीप मध्ये स्टडी होत आहे. 2018 पासून मी हे पुस्तक बरेचदा वाचलं, पण जेव्हा परवाच्या सेशनच्या आधी वाचायला घेतलं तर मला खूप नवीन ओपनिंग मिळाल्या आणि मला असं वाटलं की अरे, हे तर मी कधी बघितलंच नव्हतं. कारण मला डिलिव्हर करायच्या हिशोबाने मी वाचलं होतं तुमच्यासोबत. तर मला खूप जास्त ओपनिंग या पुस्तकातून मिळत आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनाला एक नवीन आकार देण्याचं काम हे पुस्तक करणार आहे. तर विशुद्ध ऊर्जेचा जो सिद्धांत आहे तो जीवनात लागू कसा करायचा हे आपण आज या ठिकाणी बघणार आहोत.
हे जे साम्राज्य आपण बघितलं, ऊर्जेचं साम्राज्य, आत्मा म्हणजे ऊर्जा, चेतना आपण त्याला म्हणू, त्याचा साम्राज्याचा जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल, एक रचनात्मक पद्धतीनं आपल्याला आयुष्यामध्ये त्या ऊर्जेचा उपयोग करायचा असेल, तर आधी आपण त्या ऊर्जेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि त्या ऊर्जेपर्यंत पोहोचण्यासाठी मी काल सांगितलं होतं की आपल्याला काय करावं लागणार आहे, तर सर्वात आधी आपल्याला मौन राहायची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. मौन, कमी बोलायची प्रॅक्टिस करावं लागणार आहे. आणि दुसरं आहे ध्यान, मेडिटेशन. आणि तिसरं आहे कोणाच्या बद्दल काही मत नाही बनवायचं. ह्या 3 गोष्टी आपल्याला त्या ऊर्जेच्या क्षेत्रापर्यंत घेऊन जाणार आहेत. जे ऊर्जेचं क्षेत्र आपल्या जवळच आहे, पण आपण भटकलेलो आहे. घराचा रस्ता भुललेलो आहे आपण आपल्याच. तर तो रस्ता या पुस्तकातून आपल्याला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर आहे निसर्गासोबत, प्रकृती की गोद में म्हटलेला आहे, समय व्यतीत करणं. निसर्गासोबत समय व्यतीत आपल्याला करायचा आहे. आणि हे सगळं केलं तर आपण त्या साम्राज्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि मग असीम रचनात्मकता, स्वतंत्रता आणि आनंद आपल्याला मिळू शकतो. मौन साधना करण्याचा अर्थ केवळ एवढाच आहे की आपण थोडा वेळ स्वतः सोबत द्यायला पाहिजे दिवसातून. 1000 वर्ड नावाचा एक पिक्चर आहे, तुम्हाला भेटला तर बघा. एक खूप बळबळ करणारा माणूस असतो, मार्केटिंग मध्ये असतो. आणि काही असं होते की त्याला एक शाप मिळतो. त्याच्या अंगणात एक झाड उगवते आणि त्या झाडावर हजारच पानं असतात. आणि तो एक शब्द बोलला की एक पान खाली पडते. आणि ते 1000 पानं खाली पडले की तो मरणार असते. तो नेहमी असा हात ठेवते, कुठेही गेला तर बोलतच नाही. एवढा परेशान होते तो, कारण तो बोलला की एक झाडाचं पान खाली पडते आणि हजारच पानं असतात. म्हणजे त्याच्याकडे 1000 शब्द असतात बोलण्यासाठी. तुम्ही इमॅजिन करा, तुमच्याकडे जर आजपासून 1000 शब्द असले, तुम्ही काय बोलसाल? तुम्ही राजकारणाच्या गोष्टी करणार, दुसऱ्याबद्दल बोलणार, हा असा तो तसा, सगळं बंद होऊन जाईल. तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही हा पिक्चर बघू शकता. मौन धारण करण्यासाठी हा पिक्चर पाहणं खूप आवश्यक आहे. मौन अनुभव करण्याचा अर्थ आहे वाचाळ, आपण म्हणतो ना रिकामी बळबळ, ती आपल्याला थांबावं लागणार आहे. आणि त्या बळबळ करण्याच्या स्वभावापासून स्वतःला दूर घेऊन जावं लागणार आहे. आता तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा, बरेच लोक शांत असतात पण बरेच लोक खूप बळबळ करतात. कामाची करतात, कधी कधी बिना कामाची करतात. तर आपल्या शब्दांना महत्व तेव्हा मिळेल जेव्हा आपण कमी बोलू. तर मौन आपल्याला ठेवावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी इसका अर्थ यह भी है की टेलिव्हिजन देखना, जास्तीत जास्त टीव्ही पाहत असतील तुमच्यापैकी कोणी, रेडिओ ऐकत असू, आपण पुस्तक वाचायला घेत असू, आजकाल स्मार्टफोन, हे पुस्तकात नव्हतं, अनुवादकानं कंसामध्ये दिलेलं आहे, कारण हे पुस्तक लिहिलं तेव्हा स्मार्टफोन नसतील. आज तुम्हाला माहित आहे आपण ऍडिक्ट झालेलो आहोत. असं तुम्हाला माहित आहे असं काय असते? रील्स पाहतो आपण. कोणी असं अंगठ्यानं करते, कोणी असं बोटानं करते. तर ही बिमारी आहे, रील्स पाहण्याची, शॉर्ट्स पाहण्याची एक बिमारी आहे, व्यसन आहे. पण आपण ऐकत नाही. ज्याला व्यसन आहे तो म्हणते नाही नाही मी कधी कधीच पाहतो. पण ते कधी कधी व्यसनात रूपांतरित झालेलं असते, आपल्याला कळत नाही. ऑकेजनली ड्रिंक करणाऱ्या लोकांना कधी व्यसन लागते हे लक्षात आल्यावर ते खूप गाडी दूर गेलेली असते. हा विषय लक्षात घ्या. तर तुम्हाला जर तुमच्या मूळ स्वरूपापर्यंत पोहोचायचं असेल तर रील्स पाहणं बंद करावं लागतील, शॉर्ट्स पाहणं बंद करावं लागतील. त्याच्यामुळे आपला ब्रेन हॅक होतो आणि आपल्या मूळ स्वरूपापासून आपण दूर जातो. दुनिया में सब कुछ उपलब्ध है, सवाल सिर्फ इतना है आपको क्या चाहिए. लाइफ इज फुल ऑफ चॉइस, चॉइस इज युअर्स. एवढं लक्षात आल्यावरही रील्स पाहायच्या, शॉर्ट्स पाहायचे की स्वतःशी कनेक्ट करायचं, स्वतःच्या मूळ स्वरूपाशी आपलं रिअल पोटेन्शियल यूज करायचं असेल
तर ह्या गोष्टींपासून स्वतःला वाचून ठेवावं लागेल आपल्याला. आणि ह्या सगळ्या गतिविधीपासून नेहमी स्वतःला प्रेझेंट करावं लागेल की अरे हे माझं काम नाही आहे. आणि तुम्ही जेव्हा मौन याचा अभ्यास कराल, नीरवता, खामोशी याचा तुम्ही अनुभव करू शकता. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तो अनुभव करू देत नाहीत. आणि आपल्या आतमध्ये जी अशांती आहे, जो संवाद आहे, उग्रता उत्पन्न होते ह्या सगळ्या गोष्टीमुळे. कारण बघा ना, 2-2, 5-5 सेकंदात आपण काहीतरी बघतो आणि जे आपल्या काहीच कामाचं नसते, काहीच कामाचं नसते, आपल्या जीवनासाठी त्याचा कुठलाच उपयोग नसतो. रील बनवणारे पैसे कमवत आहेत, विषय लक्षात घ्या. मी 24 वर्ष झाले न्यूज ऐकत नाही, पेपर वाचत नाही, टीव्ही पाहत नाही. 24 वर्ष झाले. कारण ते बघून माझ्या अकाउंटमध्ये काही येणार नाहीये हे मला 24 वर्षापूर्वी कळलं होतं, 2000 साली. नॉन रेव्हेन्यू जनरेटिंग ऍक्टिव्हिटी म्हणतात त्याला. मी त्याच ऍक्टिव्हिटी करतो ज्याच्यामुळे रेव्हेन्यू जनरेट होतो माझ्या लाईफमध्ये. बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटी मी सोडून दिलेल्या आहेत. तुम्हाला सुद्धा चॉईस आहे. निरंतर सातत्यानं जेव्हा तुम्ही मौन ठेवसाल, जेव्हा तुम्ही नीरवता म्हणजे स्टिलनेस म्हणजे निस्तब्ध साऊंडलेस राहसाल, खामोशीचा अनुभव करसाल, तर तुम्ही स्वतःसोबत कनेक्ट होऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल दररोज. 6 ऍक्शन पाथ मध्ये आपण 10 मिनिटं सांगितले होते, पण आता आपली लेवल वाढलेली आहे. आपण 7 स्पिरिच्युअल लॉ समजून घेत आहे. संकल्प करा. लेखक म्हणतात की दररोज थोडा वेळ स्वतःसोबत राहायचं, स्वतःसोबत वेळ घालवायचा. यांनी तर सांगितलं की दररोज 2 घंटे तुम्ही असं करायला पाहिजे. मग 2 घंटे तुम्हाला काय एका जागी बसायचं आहे का? नाही. तुम्ही दुकानात आहात, तुम्ही दुकानदारी करता करताही स्वतःसोबत राहू शकता. नामदेव भाऊ मेडिकल मध्ये बसलेले असतील, पण मेडिकल मध्ये बसता बसताही आपण स्वतःसोबत राहू शकतो. गिराईकी चालू आहे, गल्ल्यावर बसलेले आहे, पैसे घेणं चालू आहे, पण स्वतःसोबत राहायची प्रॅक्टिस करता येऊ शकते आपल्याला. मी नेहमी या प्रॅक्टिस मध्ये स्वतःला ठेवतो. स्वतःसोबत राहायचं आहे प्रतिदिन 2 घंटे. आणि तुम्हाला जर सुरुवातीला हे जास्त वाटत असेल तर मग 1 घंटा तरी स्वतःसोबत राहायला पाहिजे. कधी कधी पूर्ण दिवस, कधी कधी 2 दिवस, कधी कधी 1 आठवडा. म्हणून लोक विपश्यना करायला जातात की 10 दिवस स्वतःसोबत. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी विपश्यना केलेली आहे. ज्यांनी केली नसेल ते विचार करू शकतात. तिथं 10 दिवस मौन असते. 2 लोकांनाही सोबत चालू देत नाहीत. एकमेकाकडे बघायची परवानगी नसते, डोळ्यांनी सुद्धा बोलायचं नसते. त्याला आर्य मौन म्हणतात. मी पहिल्यांदा 2016 मध्ये विपश्यना केली होती. आर्य मौन म्हणजे एकमेकाकडे बघूनही पुन्हा खाना पण नाही. तेव्हा आपण खऱ्या अर्थानं स्वतःसोबत संवाद करू शकतो. तर याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा आपण मौन ठेवतो, जेव्हा आपण निस्तब्ध राहतो, चूप राहतो, त्याच्यामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा काय होते हे लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही मौन राहायला सुरुवात कराल, प्रॅक्टिस कराल, तेव्हा काय होईल. आणि हे तुम्ही प्रत्येक कामात असताना करू शकता बरं, तुमच्या प्रोफेशन मध्ये. हा, तुम्ही कोणापुढे बसलेले आहे आणि चर्चा करत आहे तेव्हा कदाचित ते कमी पॉसिबल आहे, पण तुम्ही कामात आहे कुठल्या, तेव्हा तुम्ही हे करू शकता. तर त्यावेळेस असं होते की तुमच्या आतमध्ये जो संवाद चालू आहे, जो उपद्रव आहे आतमध्ये आपल्या चालू, चर्चा चालू आहे, आपल्या आतमध्ये नेहमी कॉन्व्हर्सेशन चालू असतात. जेव्हा तुम्ही मौन राहता तेव्हा तुम्हाला तलब, आपण म्हणतो ना चहाची तलब लागली, तर बोलण्याची पण तलब, तलब म्हणजे सवय. आपण मौन राहायची सवय नसल्यामुळे आपल्याला तलब लागेल मग बोलण्याची. आपल्याला वाटेल यार काही करू, मला बोलू द्या. विपश्यनेच्या शेवटच्या दिवशी लोक रात्री झोपत नाहीत, एवढे बडबड करतात, कारण 10 दिवसापासून ते बोललेले नसतात. ते सूचना देतात की तुमचे हे काय म्हणतात याला, हे दुखू शकतात, तुम्ही कमी बोला. पण कशाला, अनोळखी लोक असतात तरी त्यांच्या गोष्टीच संपत नाहीत. कारण ती जी तलब असते
ती 10 दिवसापासून वेट करत असते. आणि म्हणून ऑथर या ठिकाणी म्हणतात, मी असे लोक बघितलेले आहेत की जे मौन मध्ये जायला जेव्हा सुरुवात करतात तेव्हा ते हिंदीमध्ये याला म्हटलेलं आहे, बुरी तरह बौखलाए जाते हैं, म्हणजे पागल होतात ते लोक, बेचैन होतात, उतावलेपण, व्याकुलता, त्यांना असं वाटतं मी काय करून काय नाही, मला बोलू द्या, अशी परिस्थिती लोकांची येते, हावी होते त्यांच्यावर ह्या सगळ्या गोष्टी. पण जेव्हा तुम्ही मौन मध्येच राहता तेव्हा तुमच्या अंदरचे जे विचारांचं जे युद्ध चालू असते ते हळूहळू 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 शांत होत जाते. आणि जेव्हा ते शांत होते मग एक प्रगाढ शांती तुम्हाला मिळते. सुरुवातीलाच नाही मिळत, कारण एवढ्या वर्षाचे एवढे विचार डोक्यात आहेत, काही दिसलं की आपण प्रतिक्रिया देतो, काहीही कशालाही प्रतिक्रिया देतो आपण, ती सवय आपल्याला लागलेली आहे. हे याच्यामुळे होते, जेव्हा आपण मौन राहतो, जेव्हा आपण एका स्टेजवर गेल्यावर शांत होतो, कारण आपलं जे मन आहे ते समर्पण करते, मन समर्पित होते आपल्यासोबत, जे आपण मूळ आहोत, आपलं जे मूळ स्वरूप आहे त्याच्या पुढे मन समर्पित होते. मनाला वाटते अरे हा तर काहीच रिस्पॉन्स देत नाहीये, आपण एवढी बळबळ करत आहे आतल्या आतमध्ये. लँडमार्क मध्ये त्याला छोटी आवाज म्हणतात, चिक चिक म्हणतो आपण त्याला, ती चालूच असते डोक्यात, चिक 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 चिक. आताही तुमच्या डोक्यात चालू आहे सगळ्यांच्या, 173 जण आहात तुम्ही या ठिकाणी. ऑब्झर्व करा, मी 10 सेकंद देतो तुम्हाला, तुमच्या डोक्यात काय चालू आहे. तुम्ही मला ऐकून राहिले असं तुम्हाला वाटते, पण आतमध्ये काय चालू आहे बघा. काय सांगून राहिले यार हे तोरकर सर, असं खरंच होत असेल काय? पॉसिबल आहे का माणसाला शांत होणं? आपण काय देव आहे काय? आपण माणूस आहे, आपल्याला काय संत व्हायचं आहे का? ठीक आहे, ऐकायला चांगलं वाटत आहे, पण ह्या गोष्टी पुस्तकातच चांगल्या असतात. हे कुठं चालू आहे? आतमध्ये, आतमध्ये चालू आहे. शांत राहा, 2 मिनिटं बघा, 1 मिनिट, 30 सेकंद. तुम्ही तोंडाने बोलत नाहीये, मी ऑब्झर्व करतो तुम्हाला. 1 मिनिट स्वतःला द्या आणि ऑब्झर्व करा आतमध्ये काय चालू आहे. त्या विचारांना पकडा. तर ते जे चालू आहे ते तुम्ही नाही आहे, आणि जे बघत आहे ते चालू काय आहे ते तुम्ही आहे. ते तुमचं मूळ स्वरूप आहे. ऑब्झर्व करा, 30 सेकंद. डोळे उघडे ठेवूनच ऑब्झर्व करा काय चालू आहे आतमध्ये. बाय डिफॉल्ट ते तुमच्या हातात नाहीये, माझ्याही हातात नाहीये, ऑटोमॅटिक आहे ते सगळं. आणि तुम्हाला जर त्याच्यातून सुटका पाहिजे असेल, तुम्हाला स्वतःच्या मूळ स्वरूपापर्यंत पोहोचायचं असेल, तर प्रॅक्टिस करावं लागेल त्याची, शांत राहण्याची, मौन राहण्याची. दररोज सुरुवात करा 10 मिनिटापासून, मग वेळ वाढवत वाढवत न्या. तुमचं मन समर्पित होईल तुमच्या सोबत. जो अहंकार आहे तो सगळा मनाचे खेळ म्हणतो ना आपण. मन, लहान मुलांना मन नसते, तिथं अहंकार नसतो, तिथं लुकिंग गुड नसते. मन समाजात नंतर मोठे झाल्यावर तयार होते आपलं. तर तो मन जे आहे ना ते म्हणते हा रुची घेत नाहीये, याच्याशी बोलून काही फायदा नाही, आणि म्हणून मनाचा विलय होतो त्या ठिकाणी. याच्याशी बोलणं बेकार आहे असं त्या मनाला वाटते. आणि जेव्हा तुमच्या आतला संवाद थांबतो तेव्हा तुम्ही त्या विशुद्ध ऊर्जेच्या साम्राज्याचा अनुभव घेता. आणि ती चव जर तुम्हाला लागली, तो अनुभव जर तुम्हाला आला, तर खरी मजा तिथं आहे. हे ज्याला कळलं मग तो आपोआपच मौन मध्ये राहायला लागतो, शांत होतो माणूस. आपल्या सुविधेनुसार आपण वेळोवेळी याचा अभ्यास करायला पाहिजे. विशुद्ध ऊर्जेचा हा पहिला सिद्धांत आहे. याच्यामध्ये पहिली प्रॅक्टिस ही आहे. आता दुसरी प्रॅक्टिस बघू आपण. प्रतिदिन थोडा ध्यान लगाना. मौन राहणं एक विषय आहे, ध्यान दुसरा विषय आहे.
ध्यानाचे प्रकार आहेत. तुम्ही नाचूनही ध्यान करू शकता. ज्यांना डोळे बंद करून ध्यान करता येत नसेल त्यांनी दररोज नाचायला पाहिजे घरात. टीव्हीवर गाणे लावून थोडं डिस्ट्रॅक्ट होईल. ऑडिओ गाणे लावून, हेडफोन लावून, डीजेचे गाणे लावून तुम्ही डान्स करा. कानामध्ये टाकून एकटेच करा घरामध्ये आरशासमोर. तुम्ही करू शकता. तर दुसरी विधी आहे ही. तुम्हाला त्या साम्राज्यासोबत कनेक्ट व्हायची की दररोज थोडा वेळ ध्यान करा. हे म्हणतात 30-30 मिनिट ध्यान करायला पाहिजे. पण तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर 10-10 मिनिट करा. आनापान साधना करा. गाइडेड मेडिटेशन असते, गाइडेड. आनापान साधना आपल्या ग्रुपकडे आहे. कानात हेडफोन टाकून 10 मिनिटं पालथी मारून बसायचं, आसन टाकून. जे विचार येतात ते येऊ द्यायचे, पण बसायचं शांत ध्यानामध्ये. ध्यानाच्या माध्यमातून नितांत शांती आणि पूर्ण सजगतेचा अनुभव आपल्याला येतो. अवेअरनेस वाढतो आपला. बघा 14 एप्रिल 2020 ला टीम माय पॉसिबिलिटीचं जे मी नाव दिलं, मी मेडिटेशन करता करताच मला हे नाव सुचलं. आणि मी तेव्हाच अभिमन्यू बोधडे आमचे साळभाऊ आहेत त्यांना फोन केला आणि डोमिन नेम घेतलं टीम माय पॉसिबिलिटीचं. कारण ती पॉसिबिलिटी जिवंत राहिली पाहिजे म्हणून. कारण संभावनेला जीवन नसते. शब्द खूप मोठा आहे. म्हणून तुमची सजगता वाढते मेडिटेशन केल्यानंतर. अनंत परस्पर संबंधों का व साम्राज्य, असीम सुव्यवस्था, शक्ति का व साम्राज्य और सृजन का व परम आधार है. मॅक्झिमम गोष्टी मी अनुभवल्या. आंघोळ करताना काही आयडिया सुचतात आपल्याला. मला बरेचदा असं होते, नवीन विचार येतात. तेव्हा आपण एकटे असतो आंघोळ करताना, तेव्हाही आपण प्रॅक्टिस करू शकतो मेडिटेशनची. तेव्हा नवीन विचार आपल्याला सुचतात. तुम्ही अनुभव करा. जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्ही क्रिएटिव्ह असता. नवीन नवीन गोष्टी तुमच्या डोक्यात येतात. आणि हे युनिव्हर्स आहे. तुम्ही युनिव्हर्सचा एक अंश आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात. आपल्याला अचानक वाटते, यार असा विचार माझ्या मनात कसा काय आला. आपण जर स्वतःला व्यस्त ठेवलं तर असे विचार आपल्या डोक्यात कधीच येत नाहीत. जहां की हर चीज के साथ हर चीज अपृथक रूप से संबंध रहा करती है. ह्या सगळ्या गोष्टी एक दुसऱ्यासोबत कनेक्ट असतात. पाचवा आध्यात्मिक सिद्धांत आहे संकल्प और इच्छा. पाचवा तो आपण नंतर बघणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की संकल्पाचा मनोवेग हलकासा, तुम्हाला खूप स्ट्रॉंग संकल्प करायची गोष्ट नाही, हलकासा संकल्पाचा मनोवेगासोबत जर तुम्ही याला जोडलं तर तुमच्या सगळ्या इच्छा स्वतः बाहेर येतील. शांत झाल्यावर इच्छा पुढे येत असतात. पण सगळ्यात महत्वाचं आहे शांत होणं. इसेन्शियल, आवश्यक आहे. तेव्हा आपल्या इच्छा प्रकट होतील. आपल्याला शांत होणं सगळ्यात प्रायोरिटी आहे. कारण जेव्हा आपण शांत होऊ तेव्हा त्या साम्राज्यासोबत आपण जुडू आणि मग विस्तार जो आपल्याला करायचा आहे जीवनात, केंगनच्या बिझनेसमध्ये, हेल्थमध्ये, रिलेशनशिपमध्ये, सगळ्याच बाबतीतला विस्तार व्हायला सुरुवात होईल. आणि वेगवेगळे विकल्प तुमच्या जवळ राहतील. पर्याय राहतील तुमच्याकडे मग उपलब्ध. कल्पना करा, एक तलाव आहे, तलाव. तलावात पाणी कसं असते? शांत असते. आणि त्या तलावामध्ये तुम्ही एक दगड टाकला. आपण केलेला आहे सगळ्यांनी, हे अनुभव घेतलेले आहेत. शांत पाण्यात एक दगड टाकला तुम्ही, तर ज्या लहरी उठतात, गोल गोल सर्कल आपल्याला दिसतात, त्याला ऑब्झर्व करा. तुम्ही शांत मन असते आणि जेव्हा एक विचार येते तुमच्या डोक्यात तर तो विचार त्या दगडाप्रमाणे असते. मग लहरी उठतात. जेव्हा तुम्ही मौन मध्ये असता, निरवता, खामोशीच्या साम्राज्यात जेव्हा तुम्ही जाता आणि तेव्हा तुम्ही एक इरादा प्रकट करता की मला आहे ना BMW घ्यायची आहे. पडला एक दगड आणि मग ते लहरी तयार झाल्या. मग तुम्ही डिस्कनेक्ट झाले तिथून. तेव्हा त्या मौनापासून तुम्ही दूर आले, त्या शांतीपासून दूर आले.
छोटासा एखादा इरादा सुद्धा तुमची जी चेतना असते त्याच्यावर लहरी तयार करते. ते मन असते आपलं लहरी उठवणार. पण जेव्हा तुम्ही त्या चेतनेसोबत राहता, खामोशी सोबत राहता, शांती सोबत राहता, तेव्हा तुम्ही शांत तेच काम करायला पाहिजे. तेव्हा त्याची मजा घ्यायला पाहिजे. बाकी मग जेव्हा आपण ध्यानात नसतो, मौन नसतो, तेव्हा तर मग ह्या गोष्टी आपल्या जीवनात सगळ्या चालूच असतात. आपलं मन जर अशांत असेल, समुद्राच्या जशा लहरी असतात, ऑथरचं म्हणणं आहे की कुतुब मिनारे फेकून दिलं तरी ते दिसणार नाही. बघा ना, लोक रागारागात काय काय करतात. जीवन उद्ध्वस्त होतात लोकांचे. मी जास्त निगेटिव्ह गोष्टी चर्चेत पण घेत नाही, उदाहरणासाठी पण घेत नाही. पण तुम्हाला माहित आहे की लोक राग आल्यानंतर काय काय करतात आणि काय त्याचे परिणाम भोगतात, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे. बायबलमध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही शांत राहा. आप शांत रहो और तुम जान जाओगे कि मैं ही ईश्वर हूं. बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि ही अवस्था ध्यानानं प्राप्त होऊ शकते. ही दुसरी स्टेप आहे. पहिली स्टेप आहे मौन, दुसरी स्टेप आहे ध्यान. विशुद्ध ऊर्जेच्या साम्राज्यात प्रवेश करण्यासाठी तिसरी विधी, आणि ती खूपच महत्वाची आणि खूपच कठीण असू शकते, ती म्हणजे कोणत्याही व्यक्तीबद्दल काही मत नाही बनवायचं. पण आपण तर ठेकेदार आहे, मत बनवणारे. उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक व्यक्तीबद्दल आपण मत बनवत असतो. हा असा, तो तसा, मला नाही वाटत हा केंगन करेल, मला वाटते हा करू शकते, मला वाटते हा जास्त दूर काम करेल, मला वाटते हा फक्त मशीनच घेईल, हा फक्त पाणीच पिईल, मला वाटते हा माणूस वेळ नाही देणार, मला वाटते हा वेळ देऊ शकते. काय जमाना आला. राजकारण किती खराब झालं. रोड कसे झाले. कलियुग आलं. पहिल्या काळात असं नव्हतं. आजची जनरेशन ऐकत नाही. आपण सगळे निष्कर्षावर पोहोचतो प्रत्येक वेळी. किसी के बारे में कोई राय न बनाना हा तिसरा रस्ता आहे आपल्या स्वतःच्या स्वरूपाकडे जाण्यासाठी. किसी निर्णय निष्कर्ष पर न पहुंचने का अभ्यास करना ही एक साधना है. साधना है साधना. किसी के बारे में अपनी राय बनाने की, किसी निष्कर्ष पर पहुंचने की अपनी आदत. आदत. लोग अपना भविष्य निर्धारित नहीं करते, वे अपनी आदतें निर्धारित करते हैं और उनकी आदतें उनका भविष्य निर्धारित करते हैं. आपल्याला मूल्यांकन करण्याची सवय लागलेली आहे. मूल्यांकन, इव्हॅल्युएशन. आपल्याला लहानपणापासून शिकवलं, चूक आपली नाही आहे, पण आपल्या आईवडिलाची पण नाही आहे. कारण त्यांना त्यांच्या आईवडिलांनी शिकवलं, त्यांना त्यांच्या आईवडिलांनी शिकवलं. काय शिकवलं? हे सही आहे, हे गलत आहे, हे राईट आहे, हे रॉंग आहे, हे गुड आहे, हे बॅड आहे. हे शिकलो आपण समजल्यापासून. आपल्याला जेव्हा समजायला लागलं, आपल्या आईनं आपल्याला सांगितलं हे चांगलं आहे, हे खराब आहे, हे चूक आहे, हे बरोबर आहे. आणि याच्यात आपण अटकून गेलो. ज्यांचा फोरम झालेला आहे त्यांनी बघितलं की राईट रॉंग काहीच नसते, गुड बॅड काहीच नसते. ते आपण निर्णय घेतला हे चांगलं आहे आणि ते वाईट आहे. तर जेव्हा आपण इव्हॅल्युएशन करतो, वर्गीकरण करतो, कंपॅरिझन करतो, लेबल लावतो लोकांना, विश्लेषण मध्ये एंगेज असतो आपण, विश्लेषण करतो आपण प्रत्येक गोष्टीचं, तेव्हा तुमचं जे मन आहे, तुमचं जे मस्तिष्क आहे, त्याच्यामध्ये विचारांचं वादळ, मराठीमध्ये आपण म्हणू, ते तयार झालेलं असते. आणि जेव्हा तुमच्या डोक्यात विचारांचं वादळ असते, तेव्हा तुम्ही या विशुद्ध ऊर्जेपासून दूर असता. हे जे तुमचे विचार आहेत, डोक्यामध्ये चाललेले आहेत,
हे जे ठूस ठूस कर भरलेले आहे म्हणतात विचार आपल्या डोक्यात, तर तो जो रस्ता आहे स्वतःच्या स्वरूपाकडे जाण्याचा, तो रस्ता आकुंचित होते, छोटा होते तो रस्ता, आणि तिथून जाणं मुश्किल होऊन जाते. तर ह्या गोष्टीला तुम्हाला ऑब्झर्व करावं लागेल की काय सही आहे आणि काय गलत आहे. आपल्याला लँडमार्क मध्ये नेहमी उदाहरण देतात, दारू पिणं चांगलं आहे की वाईट आहे. आता काही लोक म्हणतील चांगलं आहे, काही लोक म्हणतील वाईट आहे. पंजाबमध्ये जर तुम्ही गेले आणि लग्नामध्ये दारू नसली तर लोक नावं ठेवतात की काय माणूस आहे. पण आपल्या इकडे लग्नात दारू ठेवली तर नावं ठेवतील, तिकडे दारू नाही ठेवली तर नावं ठेवतात. म्हणजे तिकडे दारू न ठेवणं चुकीचं आहे, इकडे दारू ठेवणं चुकीचं आहे. हे एक उदाहरण दिलं मी तुम्हाला, जे नेहमी ऐकलेलं आहे. खरंच काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे, कोण ठरवून राहिलं हे? सकाळी उठणं चांगलं आहे, उशिरा उठणं वाईट आहे, कोण ठरवत आहे? पॅरामीटर कोण लावले? याच्यात काहीही तथ्य नाही आहे. जर बघितलं तर आपल्या डोक्यात जास्त चिकचिक होते ना, जास्त फाईल जेव्हा कम्प्युटरवर ओपन करतो ना आपण, तर ते स्टॉप होऊन जाते, काम करत नाही ते. आपल्या मोबाईलवर सुद्धा जास्त ऍप्लिकेशन उघडले तर ते हँग होते. आयफोन सुद्धा कधी कधी स्टॉप होऊन जाते. मग शिव मला म्हणते, पप्पा आयफोनही काम करत नाही. जास्त फंक्शन उघडल्यावर कोणीच काम करत नाही. आणि आपल्या डोक्यात किती फाईल उघडलेल्या आहेत. उठल्यापासून झोपेपर्यंत घरातल्या फाईल वेगळ्या, बायकोबद्दलचे मत बनवून ठेवलेले वेगळे, नवऱ्याबद्दलचे मत बनवून ठेवलेले वेगळे, मुलांबद्दलचे मत बनवून ठेवलेले वेगळे, आई वडिलाबद्दलचे मत बनवून ठेवलेले वेगळे, शेजाऱ्यांबद्दलचे मत बनवून ठेवलेले वेगळे. मतांच्या समुद्रात आहे आपण आणि डुबक्या खात आहे. पोहणं तर नाही आहे आपल्याला. आणि स्वतःच्या स्वरूपापर्यंत पोहोचायचं असेल, खरं रिअल पोटेन्शियल यूज करायचं असेल लाईफमध्ये, तर ह्या समुद्रातून बाहेर येऊन उभं राहावं लागेल काठावर. मग दिसेल की अरे मी काय जगत होतो, कसे मत बनवत होतो मी. एक दिवस बाबा आणि आम्ही नागपूरला चाललो होतो, 4-5 सिग्नल लागले. बाबा बोलले, यार काय या सिग्नलची झंझट आहे. बाबांना म्हटलं सिग्नल आहेत म्हणून आपण व्यवस्थित प्रवास करत आहे. आता हे बाबांनी मत निष्कर्षावर पोहोचले की सिग्नल झंझट आहे. आता तुम्ही मला सांगा, सिग्नल झंझट आहे का? सिग्नल नसला तर काय होईल? ट्रॅफिक जाम. तर सिग्नल झंझट आहे की सिग्नल नसणं झंझट आहे? विचार करा. सिग्नल बंद असले की कसं चौकामध्ये ट्रॅफिक जाम होते. तर सिग्नल खूप आवश्यक आहे. स्मूथ ट्रॅफिक चालण्यासाठी सिग्नलची आवश्यकता आहे. मग सिग्नल चांगले आहेत की वाईट आहेत? ट्रॅफिक पोलीस चौकात उभं राहणं चांगलं आहे की वाईट आहे? ज्यांच्याजवळ लायसन नाही, ज्यांच्याजवळ हेल्मेट नाही, त्यांना तर वाटते पोलीस नसले पाहिजे. पण जो इंटिग्रिटी मध्ये जगत असेल त्याला पोलीस असणं फायद्याचं आहे, काही नुकसान नाही आहे. हे छोटे छोटे उदाहरण तुम्ही लक्षात घ्या. जीवन आपलं असंच आहे. आपल्या जीवनातही ट्रॅफिक जाम झालेली आहे विचारांची, म्हणून आपण स्मूथली जीवनामध्ये काही करू शकत नाहीये. स्मूथनेस नाही आहे, संघर्ष आहे, मेहनत आहे. आणि आता आपण विसरूनही गेलो की सहज काही होऊ शकते जीवनात. कारण आपल्याला संस्कार मिळालेला आहे की मेहनतीशिवाय या जगात काहीच मिळत नाही. हा सुद्धा एक विचार आहे आणि आपण तो स्वीकारला. आपण मत बनवलं की हा पसीना तो बहाना पडेगा. पण तुम्हाला हे पूर्ण पुस्तक संपेपर्यंत लक्षात येईल की तुम्ही जागेवर बसूनही करोडपती होऊ शकता. पण तेवढी पॉवर जनरेट करावं लागेल मग आपल्यामध्ये. असे आहेत लोक जगात.
की जे जागेवर बसून करोडपती झाले. पण त्याच्यासाठी तितकं शांत व्हावं लागेल, तितकं कनेक्ट व्हावं लागेल आपल्या शुद्ध स्वरूपासोबत. तर हे जे जग आहे याच्याशी आपला जर संबंध यावा असं तुम्हाला वाटत असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला मौन धरावं लागेल, ध्यान करावं लागेल आणि नॉन जजमेंटल शब्द तुम्ही लिहून घ्या घट्ट अक्षरामध्ये. नॉन जजमेंटल. जजमेंट नाही करावं लागणार. प्रत्येक वस्तू जशीच्या तशी बघावं लागणार आहे आपल्याला. तर ह्या जगामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो आणि पुन्हा काही विचार आपल्या डोक्यात येतात, तर यांनी भींच शब्द वापरला आहे. लेकिन जब आप उस रिक्त स्थान को भींच देते हैं, तब आप विशुद्ध ऊर्जा तथा असीम सृजन के संपर्क के संबंध को भी भींच देते हैं. जेव्हा जेव्हा तुम्ही त्याच्या मधात जासाल, तेव्हा तेव्हा तुम्ही रस्ते बंद करसाल स्वतःचे तिथं जाण्यासाठी. अ कोर्स इन मिरॅकल में एक प्रार्थना दी गई है. एक पुस्तक आहे अ कोर्स इन मिरॅकल्स. त्या पुस्तकात एक प्रार्थना दिलेली आहे. प्रार्थना, आज मैं जो कुछ भी होगा उसके बारे में अपनी राय नहीं बनाऊंगा. हा मंत्र लिहून घ्या तुम्ही. आज जे काही होईल त्याच्याबद्दल मी माझं मत नाही बनवणार. हा संकल्प आपल्याला करायचा आहे. किसी निर्णय निष्कर्ष पर नहीं पहुंचूंगा. कोई राय न बनाना, किसी निर्णय निष्कर्ष पर न जाना आपके मन और मस्तिष्क को शांत रखता है. जेव्हा आपण मत नाही बनवत, आपलं मन शांत होते, आपलं मस्तिष्क शांत होते. आणि म्हणून दररोज या वचनानं सुरुवात करायची आहे. हा सल्ला दिलेला आहे लेखकानं आपल्याला, की दिवसाला आपण जेव्हा उठतो आणि सुरुवात करतो, तर ते म्हणतात, मी स्वतःला सांगतो की आज मी मत नाही बनवणार, निर्णय नाही करणार, प्री जज नाही करणार, आधीच जज नाही करणार. मग आता या शब्दात थोडं गडबड आहे. प्री जज नाही करणार म्हणजे नंतर जज करायचं आहे का? नाही, कधीच जज करायचं नाही आहे. प्री जज पण नाही, पोस्ट जज पण नाही. जजच नाही करायचं आहे कुठलंच. आणि हे वचन दिवसभर स्वतःला आठवायचं आहे. एक संकल्प करा, आज 7 वाजता सेशन संपलं की 9 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करा, 2 तास फक्त नॉन जजमेंटल राहायची. सुरुवात छोटी असते ना. 2 तास प्रॅक्टिस करा. 2 तास जास्त वाटतात तर 1 तास प्रॅक्टिस करा ना नॉन जजमेंटल राहायची. आणि बघा काय परिणाम तुमच्या जीवनात तुम्हाला मिळतात. हळूहळू हळूहळू तुम्ही वेळ वाढवा नॉन जजमेंटल राहायची. नॉन जजमेंटल. तर ह्या 3 गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. अजून याच्यामधला पुढचा जो भाग आहे, चौथा घटक, निसर्गाच्या सानिध्यात राहायचा, हा सुद्धा मोठा पार्ट आहे, जो आपल्या या आता आपल्याकडे 12 मिनिटं आहेत, तेवढ्यात तो होत नाही. तर उद्या आपण या चॅप्टरला कंप्लीट करणार आहोत. मला असं वाटते ह्या 3 गोष्टींबद्दल खूप सारं शेअरिंग तुमच्याजवळ असेल, तुम्ही करू शकता. जेव्हा मी तुम्हाला शांत होण्यासाठी वेळ दिला होता, तेव्हा तुमचा माइंड काय म्हणत होता हे तुम्ही शेअर करू शकता. तर आज आपण विशुद्ध क्षमतेचा जो नियम आहे, प्युअर पोटेन्शियलिटीचा जो पहिला सिद्धांत आहे, 7 सिद्धांतांपैकी जीवनात यशस्वी आपण हे कशासाठी करत आहे, तुम्ही कशासाठी येता इथं? तुमचे जे स्वप्न आहेत जीवनाप्रती तुम्ही बघितलेले, ते सगळे स्वप्न पूर्ण होण्याचे हे सिद्धांत आहेत. एक आध्यात्मिक दृष्टिकोन आपल्याला या पुस्तकातून मिळणार आहे आणि जो आपल्याला हॅपीनेस देणार आहे, उत्साह देणार आहे. आणि आपण कितीही पैसा आला तरी स्वतः सोबत राहू शकतो. अहंकाराला दूर ठेवू शकतो. आयडेंटिटी वर्सेस सेल्फ या विषयात आपण गुंतून नाही पडणार. आणि एक जीवन जगण्याचा जो एक अनुभव आहे माणसाचा, खूप लोक जीवन जगतच नाहीत आपल्यापैकी पण. होश मध्ये नाही. ओशो म्हणते काही करा होशपूर्वक करा. चहा घ्या होशपूर्वक. मी बरेचदा शेअर करतो, मी जर फोनवर बोलत आहे चहा घेत आहे तर मला चहा घेतल्याचा अनुभवच येत नाही. मी शीतल मॅडमला परत चहा ठेवायला लावतो.
किंवा मला वाटतच नाही की मी चहा घेतला. तुम्ही पण असंच करता. टीव्ही पाहताना जेवण करणाऱ्याला जेवण करायचा अनुभवच येत नाही आणि ते केलेलं जेवण शरीरात कामही करत नाही. तुमच्या माहितीसाठी, जेही तुमच्यापैकी कोणी घरात टीव्ही बघत जेवण करत असतील, आजच सोडून द्या. मुलांना सुद्धा माझ्या घरात स्ट्रिक्ट आहे मी त्या बाबतीत, की जेवताना जेवणच करा. पाणी पिताना पाणीच प्या, चहा घेताना चहाच घ्या. बघा काय अनुभव येते तुम्हाला. पण आपण एका वेळेस जेव्हा 2 कामं करतो ना, तर ते फिलिंग आपल्याला येत नाही. तो अनुभव आपल्याला येत नाही. तर ह्या प्रॅक्टिसेस आपल्याला करणं गरजेचं आहे. छोटी-छोटी सुरुवात करा. घरामध्ये तसं कल्चर तयार करा. मुलांना होल्ड टू अकाउंट करायला लावा. मुलांना अधिकार द्या. जेव्हा मी 2 कामं करताना दिसेल, बेटा मला टोकायचं. आम्ही कित्येक वर्ष झाले जेवताना फोनवर बोलण्याची प्रॅक्टिस सोडलेली आहे. बऱ्याच लीडरने आपल्या टीएमपीच्या. इतकं महत्वाचं काय टॉक असू शकते, की जेवता-जेवता आपण फोनवर बोलू. लोकांचा तर विषय सोडा, लोकं गाडी चालवतात. फॅमिली असते गाडीवर. मुलं आणि पत्नी गाडीवर आहे आणि गाडी चालू आहे आणि फोनही चालू आहे. मग हे चुकीचं आहे का? नाही. आपल्याला तर मत नोंदवायचंच नाही. सही गलत काहीच नाही. कोई भी व्यक्ती सही या गलत नाही होता आपण कोटेशन बनवलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती त्याच्या अनुभवानुसार, त्याच्या ज्ञानानुसार आणि त्याच्या जागरूकतेनुसार जीवन जगत असतो. तर आज आपण इथं काय शिकलो, की चुकीचं आणि बरोबर काहीच नसते. राईट रॉंग काहीच नाही. काहीच नाही राईट रॉंग. आपल्याला जे रॉंग वाटते ना, जो करत आहे त्याला विचारा ते रॉंग आहे का? रॉंग असतं त्यानं केलं नसतं. म्हणून त्या झमेल्यात पडायचं नाही आजपासून. आपलं जीवन आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी मौन, ध्यान आणि नॉन जजमेंटल ह्या 3 गोष्टीची प्रॅक्टिस करायची आहे. धन्यवाद तुमचे. या ठिकाणी तुम्ही आले एवढ्या मोठ्या संख्येनं. प्रत्येक प्रोग्राममध्ये आकडे कमी होतात, इथं मला उलटं दिसत आहे. पहिल्या दिवशी 127 होते, दुसऱ्या दिवशी 160 आणि आज 181. तर थँक यू व्हेरी मच. तुम्ही या ठिकाणी आले सकाळी-सकाळी आणि या विषयाला इतक्या गांभीर्यानं समजून घेत आहात. फक्त अपेक्षा तुमच्याकडून आहे, की हे आचरणात आलं पाहिजे, तर एक वेगळा समाज आपण घडवू शकतो. समाजात आपण एक एक्झाम्पल सेट करू शकतो स्वतःचं आणि मग आपल्याला बघून लोकं आपल्यासोबत येतील, आपल्यासारखे होतील आणि एक दिवस असा मोठा समाज तयार होईल. जे आपलं टीएमपीचं मिशन आहे, की पूर्ण लोक संभावनेत जगायला लागतील तेव्हा जग कसं असेल, दुनिया कशी असेल ही याची कल्पना आपल्याला करायची आहे. मग टीएमपी किती मोठी असेल तेव्हा आपल्याला बिझनेस नाही करावा लागणार. लोक स्वतःहून येतील टीएमपी ला शोधत केंगन मशीन घेण्यासाठी. कारण कोणाला नाही आवडत अशा लोकांसोबत जुडणं. नेटवर्क मार्केटिंग मध्ये आपण जे कल्चर तयार करत आहे हे रेअर केस मध्ये दिसते. डॉक्टर कमलेश शर्मा आपल्या टीम मध्ये आहेत. आपण 5-6 लीडरला निंबू शहद पाण्याच्या उपवास शिबिराला 3 दिवस घेऊन गेलो होतो मी अकोल्याला. ते म्हणत आम्ही खूप नेटवर्क कंपन्यात काम केलं. असा लीडरने पाहिला की उपवास शिबिराला घेऊन जाते टीमच्या लोकांना. आपण सगळ्या लोकांना लँडमार्क मध्ये टाकलं. आपण कित्येक लोकांना विपश्यना रिकमेंड केली. तर हे सुद्धा होऊ शकते. बाकी लोकांनी तो थॉटच सोडून दिला की असं होऊ शकते म्हणून. तर चुकीचं काही नाही, बरोबर काही नाही. जे जसं आहे तसं आहे. हा मोठा धडा आपण आजच्या या प्रकरणात घेतलेला आहे.